नगर तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने पंढरपूर येथे आमरण उपोषणास बसलेल्या समाज बांधवांना पाठिंबा देण्यासाठी आणि धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी होण्यासाठी शेळ्या, मेंढ्या आणि घोड्यावर धनगरी बिऱ्हाड घेऊन नगर तालुक्यातील नांदगाव येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा नांदगावचे सरपंच सखाराम सरक यांच्या नेतृत्वाखाली नगर मनमाड महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। धनगर समाजाला भटके विमुक्तमध्ये 3.5% आरक्षण असून एवढेच आरक्षण अनुसूचित जमातीमध्ये मिळावे अशी त्यांची मागणी आहे। 2014 मध्ये भाजपने सत्तेवर येताच पहिल्या कॅबिनेटमध्ये हे आरक्षण देऊ अशी ग्वाही दिली होती, मात्र 10 वर्षात त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे सकल धनगर समाजाचे म्हणणे आहे। यावेळी धनगर समाजाने आक्रमक होऊन मेंढरं आणि जनावरं रस्त्यावर आणून महामार्ग रोखून धरला होता। रस्ता रोको दरम्यान नगर मनमाड महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या। MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना सकल धनगर समाजाच्या वतीने यावेळी निवेदन देण्यात आले। या आंदोलनात सखाराम सरक, शिवाजी ठोंबरे, मुक्ताजी वाघे, राजू कोळपे, एकनाथ कोळपे, नाथ सरक, राजकुमार आघाव, कैशाबापू डोईफोडे यांच्यासह समाज बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नगर तालुक्याच्या वतीने आज नांदगाव या ठिकाणी नगर शिर्डी हायवेवरती रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समाज या ठिकाणी गोळा झालेला होता। आपण जर बघितलं गेल्या 65 वर्षापासून या समाजाला एसटी आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम आघाडी सरकारने केलं। त्यानंतर 2014 साली या ठिकाणी फडणवीस साहेब आणि या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब यांनी शब्द दिला होता की आमचं सरकार सत्तेत आल्यानंतर नक्कीच पहिल्या टप्प्यात पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला एसटीचं आरक्षण देऊ, परंतु त्यांनी या ठिकाणी समाजाची फसवणूक केली आणि या ठिकाणी आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टामध्ये रीट दाखल करण्यात आलं। रीट दाखल करत असताना अगदी जाणीवपूर्वक आमच्याच काही समाज बांधवांचे धनगर जातीचे दाखले त्या ठिकाणी तयार करून सुप्रीम कोर्टामध्ये पुरावा म्हणून देण्यात आले आणि सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी त्या निरीक्षण नोंदवलं की धनगर नावाची जात महाराष्ट्रामध्ये आहे आणि फक्त त्यांनाच एसटीचं आरक्षण देता येईल, धनगरांना एसटीचं आरक्षण देता येणार नाही। त्यामुळे या ठिकाणी आमची फार मोठी फसवणूक झाली आणि त्यामुळे या ठिकाणी आज आम्ही सकल धनगर समाजाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच पंढरपूर, पुणे, लातूर, नेवासा या ठिकाणी आमचे धनगर बांधव उपोषणाला बसलेले आहेत। सरकारचं अद्यापही त्यांच्याकडे लक्ष नाही। माझी सरकारला ही विनंती आहे की जो धनगर जातीचा धनगर नावाची जमातच महाराष्ट्रामध्ये उपलब्ध नाही, त्यांना देण्यात आलेले दाखले तुम्ही तात्काळ रद्द करा आणि या ठिकाणी धनगर समाजाचं एसटीची अंमलबजावणी करण्याची शिफारस तुम्ही तात्काळ या ठिकाणी केंद्र सरकारला करावी आणि तात्काळ धनगर समाजाला एसटीचं आरक्षण लागू करावं। अन्यथा तसं जर केलं नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये धनगर समाज तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। तेव्हा माझी विनंती आहे की आपण तात्काळ या निवडणुकीच्या अगोदर समाजाला या ठिकाणी एसटीचा समावेश करावा अशी विनंती मी माझ्या समाज बांधवाच्या वतीनं सरकारला करतोय। जय मल्हार।